महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जे इतिहास विसरतात त्यांना वर्तमान असतं पण त्यांना भविष्य नसतं। जे इतिहास विसरतात त्यांचा भूगोल कधीच शाबूत राहत नाही। आणि म्हणून इतिहास लक्षात ठेवा। मराठ्यांनी दिल्ली जिंकली तर मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले होते। आम्ही भारताचे लोक तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान सुरू करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे। देशातल्या मेट्रोपोलिसमध्ये किंवा प्रमुख शहरांमध्ये उत्तम कायदा आणि सुव्यवस्था असलेली आपली राज्यातली शहरं आहे। हे शतक भारताचं शतक। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील अनेक चांगले निर्णय हे शासनाने या ठिकाणी घेतलेले आहेत। राज्यामध्ये ड्रग्सच्या संदर्भात आपण नवीन अँटी नार्कोटिक सेल तयार केला। आमचा प्रयत्न आहे की पुढच्या काळामध्ये शाळा कॉलेजेसमध्ये अँटी नार्कोटिक क्लब तयार करायचे। नक्षलवादाच्या विरोधात एक निर्णायक लढाईमध्ये आपण आता पोहोचलेलो आहोत। देशामध्ये CCTNS पूर्ण करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य होतं। आता CCTNS 2 कडे आपण चाललो आहोत। आपण मार्वल नावाची एक व्यवस्था उभी केली आहे जी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करते। सायबर इंटेलिजन्स युनिटची स्थापना आपण केली। गुन्हे सुरक्षा महामंडळ तयार केलेलं आहे। हे महामंडळ इतर राज्यांमध्ये जाऊन काम करणार आहे। आमच्या शेताला कुंपणच नाही आहे, हे खुलं शेत आहे। कोणी येऊ शकतं आमच्या शेतामध्ये, काही अडचण नाही आहे। मुक्तपणे आणि निर्भयपणे समाजातला शेवटचा जो व्यक्ती आहे त्या शेवटच्या व्यक्तीचंही राजा जेव्हा ऐकतो, राजा जेव्हा भेदभाव करत नाही त्याला रामराज्य म्हणतात। समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला समानतेने जगवतो त्याला रामराज्य म्हणतात। समाजातल्या छोट्या छोट्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यातलं पौरुष जागृत करून जेव्हा त्यांना शक्ती राजा देतो त्याला रामराज्य म्हणतात। माझा सगळा सोयरा जरी अपराधी असेल तरी त्याला शिक्षा करायला मी कधीच मागे पुढे पाहणार नाही। माझा सगळा भारताचं संविधान आहे आणि माझे सोयरे हे 13 कोटी या महाराष्ट्राची जनता आहे। त्याच्यामुळे याच्या पलीकडे दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला झुकतं माप मिळणार नाही। हा तराजू, हा न्यायदानाचाच तराजू या ठिकाणी असेल।